मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही ठीक असाल। तर आज आपल्या वेदू 22 कोकणकरचा हा पहिलाच ब्लॉग आहे। तर सर्वप्रथम वेदू 22 कोकणकर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर आज आपण आले आहोत कोथरूड गावातील किरवलेवाडी। सर्वप्रथम किरवलेवाडी पाहून घेऊयात। आपल्या घरी देवाचं आगमन होणार आहे। शिमगा या सणात सगळे चाकरमानी गावाला आले आहेत। तर आज आपण आपल्या देवाला आता आणायला चाललो आहोत। चला तर देवाला आणायला जाऊया। मला ढोलाचा आवाज येतच असेल तर आपण जाणार आहोत आता आपल्या देवाला बघायला। अजूनही आपला देव खालीच आहे। अशा प्रकारे वाजत गाजत देवाची मिरवणूक काढली जाते। प्रत्येक घरात आपला देव वाजत गाजत जातो। नंतर पुढे जाऊयात। तर अशा प्रकारे एका घरातून दुसऱ्या घरात आपला देव एका पाठोपाठ एक घर घेत आपल्या घरापर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे कुठेही जायचं नाही आहे, बघत राहायचंय, संपूर्ण ब्लॉग बघत राहायचंय। पालखी अजूनही खाली आहे। मी आताच खाली जाऊन आलोय, दम लागलाय त्यामुळे। तर आताच खालून मी बघून आलो। आपल्याकडे येईपर्यंत तरी 6 तरी वाजतील। त्यामुळे कुठेही जायचं नाही, हा ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे। आपल्या घरी पालखी कशी येते ते पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तुम्हाला। ऊन खूप आहे म्हणून तरी घरी जाऊयात आणि पाणी पिऊन येऊयात। आणि घरात बाबू सुद्धा आहे, बाबू उठला असेल तर बाबूला पण बघून येऊयात। इथे आपला बाबू खेळतोय। हा माझा सर्वात छोटा भाऊ आहे। तो खूप खुश होता, देव येणार होता म्हणून काय माहित नाही, पण खूप खुश होता आज तो मस्त खेळत होता। रोज रडतो पण आज तो खेळतोय। इथे आजी पण आमची त्याला सांभाळायला आहे। अशा प्रकारे बाहेर पण बघूयात। अशा प्रकारे बाबूसोबत खेळून झाल्यावर आता आपण खाली जाणार आहोत। बघूयात आपण देव आपला कुठे आहे। सो मित्रांनो, आता दुपारचे वाजलेले 2 आणि माझ्या मोठ्या पप्पाने सांगितलं की देव खालून वरती आले आहे, म्हणजे खालच्या वाडीतून वरच्या वाडीत आलाय। तर आपण बघायला जाऊयात। दिवसभर इकडे तिकडे फिरता दिवस कधी मावळला समजलंच नाही। आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आता आपल्या घरी देव यायला निघालेला आहे। जवळच आपल्या म्हणजे घराच्या जवळच आपला देव आहे। तर आपण आता देवाला भेटायला जाणारच आहोत, परंतु त्याआधी आपण आपल्या घरात जाणार आहोत। घरी कशा प्रकारे आपली तयारी चालू आहे तेही आपण बघायचं आहे। चला तर जाऊयात आपल्या घरी आणि घरात बघूयात कशा प्रकारे तयारी चालू आहे देवासाठीची। अशा प्रकारे सर्व घरी रांगोळ्यांनी सजवली जातात। हे आमचं घर आहे, पाहू शकता। हे आमच्या घरात
मी स्वतः रांगोळी काढली आहे ही सर्व। घरात बसून बसून कंटाळा आला, म्हटलं मागे जावं आणि जरा लहान मुलांसोबत खेळावं, तर मागे आलो। ही आमची श्रेयांशी आहे, पाहू शकता। तिच्यासोबत छोटासा व्लॉग बनवला। त्यानंतर हा आमचा श्रेयांश, त्याला बहुतेक कंटाळा आला होता, त्यामुळे तो असा करत होता। त्यानंतर घरी आलो बघतो तर प्रियांक खेळत होता। हा आमचा बाबू, म्हणजे ह्याचं नाव प्रियांक आहे। तर प्रियांक खेळत होता, तर त्याच्यासोबत थोडे खेळलो, थोडे फोटो काढले। ते फोटो सुद्धा मी व्लॉगमध्ये टाकेन, ते पाहायचे आहेत। तो पण खूप खुश होता, तसा खेळत होता। सो मित्रांनो, आता वाजले आहेत 7:30, तरीही आपल्याकडे देव अजून आलेला नाही, तर थोडाफार उशीर झालेला आहे। संध्याकाळचे 7 वाजले, तरीही अजून आपल्याकडे देव आलेला नाही आहे। माझ्या मते बहुतेक 8च वाजतील आपल्याकडे देव येईपर्यंत। फायनली आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आला आहे। आता देव आपल्याकडे घरी येत आहे।
काढतो बंद चल भांडाली सेंट पाहिजे का सेंट टाकली धूप नाही टाकली इथून पहिली पूजा पुढे धूप टाका पाहिजे घंटीवरती पूर्ण पाया पडायचं तर फायनली मित्रांनो, आपल्या घरी आपला देव येऊन गेला आहे. आता आपला देव आपल्या गावातून दुसऱ्या गावात जात आहे. तर त्याची मिरवणूक आपल्या खालच्या वाडीत काढत आहेत. तर त्या मिरवणुकीत आता आपण जात आहोत. चला तर पाहूयात देवाची मिरवणूक कशी काढली जाते.
आपल्या घरी देव येऊन गेला आहे आणि खूप म्हणजे खूप धमाल मस्ती आपण केली आहे. तर आता ही वेळ व्हिडिओ थांबवण्याची आहे, कारण आमच्या वाडीची वाडीपूजा आहे, त्यामुळे मला तिकडे जावं लागणार आहे. जर तुम्हाला वाडीपूजेचा व्लॉग पाहिजे असेल तर आपण एक टार्गेट ठेवलं आहे. जर 500 सबस्क्राईब पूर्ण झाली तर आपण वाडीपूजेचा व्लॉग आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.